हाय. आज खूप दिवसांनी तुमच्याशी बोलायला आले. माझ्या विषयाचं शीर्षक आहे बीइंग इंट्रोवर्ट. लहानपणापासूनच घरामध्ये खूप सिक्युअर्ड वातावरण होतं, त्यामुळे कधी फार परक्या माणसांमध्ये जायची सवय नव्हती. तर शाळा झालं, कॉलेज झालं आणि जेव्हा मी पहिल्यांदा जॉबसाठी जायला सुरुवात केली तेव्हा प्रवास एकटीनेच करत होते. तर आपला एरिया संपला, डोक्यावर कोणीतरी फार मोठं ओझं ठेवलं असं वाटायचं. ते अगदी संध्याकाळी मी घरी येईपर्यंत, माझ्या एरियात पोहोचेपर्यंत, एरियामध्ये आलं की ऑटोमॅटिकली माझं डोकं शांत झालं असायच्या, कपाळच्या आठा कमी झालेल्या असायच्या आणि खूप असं रिलॅक्स वाटायला लागायचं. हे सगळं माझं दिवसभरात का होत नाही याचा माझा स्वतःशीच खूप सारा संघर्ष चालू असायचा, पण ते खरंच जमायचं नाही. तर नंतर नंतर तिथल्या माणसांशी जेव्हा आपण यूज टू होऊन जातो तेव्हा हे थोडं दडपण कमी झालं आणि असं सुरुवातीला फील होत होतं की यार, हे सगळे एवढे टॅलेंटेड, आपला निभाव लागणार आहे की नाही, हे सगळे किती छान आहेत, किती स्मार्ट आहेत, किती हुशार आहेत, आपण काय आहोत, असं सगळं वाटायचं. नंतर त्यांच्याशी इंटरॅक्ट करताना रिअलाईज झालं की हे तर आपल्यासमोर काहीच नाही आहे, किंवा आपण फार बरे आहोत, किंवा आपणही यांच्यासोबत डील करू शकतो असे आहोत. तर असेच मग मी 1-2 जॉब स्विच केले. तेव्हा सुरुवातीला हाच एक्सपिरियन्स, नंतर नंतर गोष्टी स्टेबिलाईज व्हायला लागल्या. तर ह्याचं रिझन काय आहे, हे जेव्हा मी असा विचार करते, तर असं होतं की ना, आपण खूप आधीपासूनच ह्या सगळ्या गोष्टी फेस करायला हव्या होत्या, जगाला सामोरं जायला हवं होतं, अपयश पचवायला हवे होते. ते तेव्हा झालं नाही, त्यामुळे पुढे आयुष्यामध्ये हे खूप कठीण झालं. तर मला असं पालकांना सांगायचं की आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असं होऊ नये यासाठी आत्ताच त्यांना थोडासा एक्सपोजर द्या जगाचा. ते चुकतील, धडपडतील, इमोशनली त्यांचं थोडंसं ब्रेकडाऊन होऊ शकतो, पण तो तेव्हासाठी असेल. पुढे आयुष्यामध्ये त्यांना ह्या गोष्टी फार जड जाणार नाहीत. तर आणि त्यांचं काही अपयश आलं तर आपण आहोतच ना सांभाळायला. तर त्यांना बाहेर पडू दे, 4 लोकांमध्ये मिसळू दे, नव्या गोष्टी एक्सप्लोअर करू दे एकट्याने. हां, नेहमी त्यांच्या मागे आपण त्यांचा आधारस्तंभ म्हणून उभं राहायची काही गरज नाही आहे. ज्या गोष्टी ते स्वतः मॅनेज करू शकतात ती गोष्ट त्यांना करायला देऊया. कारण की ना, आफ्टर अ सर्टन पॉईंट ऑफ टाईम जी मुलं आपण म्हणतो ना की जी थोडी इंट्रोवर्ट आहे त्यांच्यासाठी ही गोष्ट फार डिफिकल्ट जाते. मोर ओव्हर असं स्टडीजमध्ये पण आहे की जी लोकं इंट्रोवर्ट असतात ना, ती ॲक्च्युली जास्त स्मार्ट असतात, पण त्यांना त्याचं स्मार्टनेस रिफ्लेक्ट करता येत नाही. तर त्यांचं हे रिफ्लेक्शन जे आहे ते खूप आधी जगासमोर येण्यासाठी त्यांना मदत करूया आणि त्यांना लाईफमधले प्रॉब्लेम्स एकट्याने फेस करून देऊया. त्यांना जगाशी मिसळून देऊया, वेगळ्या वातावरणामध्ये वाढू द्या, त्यांना बऱ्याच गोष्टी एकट्यांना करायला लावू द्यात. त्यासाठी त्यांनी कितीही नाही म्हटलं तरी एक रिस्पॉन्सिबल पॅरेंट्स म्हणून आपण ही गोष्ट केलीच पाहिजे. प्लीज थिंक अबाउट इट.